जर हे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं असतं केतनच्या घरातल्यांनी किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मुलीचं केलं असतं तर डेफिनेटली त्यांना लग्नाच्या आधीच किंवा हे लग्न ठरवण्याच्या आधीच त्यांना कळलं असतं की मुलीचं ऑलरेडी अफेअर चालू आहे. आपल्या समाजामध्ये म्हणजे आपण तर आता असं म्हणतोय की खूप ॲडव्हान्स आपण सगळे झालो आहोत. समाज हा विकसित झालेला आहे. असं असताना देखील हे सामाजिक दडपण पाहायला मिळतं का? की इंटरनल रिलेशन्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे सगळ्याच वर्गांपासून चालू होतात. त्याला फायनान्शियल स्टेटस किंवा क्लासिफिकेशन आपण देऊ शकत नाही. ती क्रिमिनल मेंटॅलिटी जेव्हा हाय लेवलला जाते तेव्हा मग माणूस कुठलाही गुन्हा करायला घाबरत नाही. आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन तिच्याशी ॲज अ फ्रेंड एक कम्युनिकेशन ठेवायला हवं होतं की जर या मुलाशी नाही तर तुला कोणाशी लग्न करायचं आहे. आणि हे कम्युनिकेशन गॅप जी आई वडिलांमध्ये झाली किंवा मुलाच्या साईडनी ह्या कम्युनिकेशन गॅप जी झालेली आहे त्याच्यामुळे कदाचित ही इव्हेंट झाली आहे की ज्याच्यात त्या मुलाचा जीव गेला. नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहतात आमचा मान्यवरांसोबत संवाद अर्थात स्पेशल गेस्ट. आणि आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट आहेत प्रिया काकडे. प्रिया काकडे, नमस्कार. प्रियाजी नमस्कार आणि आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. थँक्यू. मंडळी, आपल्याला प्रश्न पडला असेल की आज आपल्या ज्या स्पेशल गेस्ट आहेत प्रिया काकडे, ज्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत, ज्यांच्यासोबत आज आपण बोलणार आहोत, त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क का किंवा त्या अशा अंधारात का किंवा त्यांचा चेहरा स्पष्टपणे का दिसत नाही? आणि खरं तर तेच प्रमुख कारण आहे आपण त्यांना या ठिकाणी स्पेशल गेस्ट म्हणून बोलवण्याचं. विशेष असं आहे की त्या पुण्यातील एक नामांकित सुप्रसिद्ध अशा लेडी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहेत, खाजगी गुप्तहेर. आणि म्हणूनच आज ते आपल्यासाठी खास आहेत. आणि अर्थातच निमित्त आहे ते केतन अग्रवाल खून प्रकरणाचं. अलीकडे पुण्यातच नव्हे तर संबंध देशामध्ये हे प्रकरण गाजतंय. केतन अग्रवालचं एका मुलीसोबत लग्न ठरलं होतं, मात्र त्या मुलीला त्याच्या लग्नामध्ये, त्याच्यासोबतच्या लग्नामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि काय घडलं तर तिने त्याला लोहगडावरती नेलं आणि तिथून त्याचा कडेलोट केला, कड्यावरनं ढकलून देऊन त्याची हत्या केली. अशा प्रकारचा आरोप ती मुलगी आणि तिचा एक प्रियकर या दोघांवरती आहे. ते दोघे अर्थातच पोलिसांच्या अटकेत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाने संबंध देशामध्ये खळबळ उडाली आणि आपण कुठल्या दिशेला चाललो हे बोलत असतानाच, याविषयी चर्चा होत असतानाच, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अशा घटनांना कशा पद्धतीने रोखू शकतात याविषयी आज आपण बोलणार आहोत. आणि एकूणच म्हणजे केवळ गुन्हेगारी नाही तर समाज व्यवस्था म्हणून, समाज म्हणून काय काय स्वरूपाच्या केसेस किंवा अनुभव प्रायव्हेट डिटेक्टिव्हना येत असतात याविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि त्यासाठीच प्रिया काकडे यांना आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. तर आपण सुरुवात करूयात. माझा पहिलाच प्रश्न प्रियाजी आपल्याला की केतन अग्रवालचा जीव वाचू शकला असता असं तुम्ही म्हटलात, त्याला नेमकं काय कारण? प्रायव्हेट डिटेक्टिव्हनी यामध्ये नेमकं काय केलं असतं जेणेकरून केतन आज हयात असता? जर हे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करून घेतलं असतं केतनच्या घरातल्यांनी किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मुलीचं केलं असतं तर डेफिनेटली त्यांना लग्नाच्या आधीच किंवा हे लग्न ठरवण्याच्या आधीच त्यांना कळलं असतं की मुलीचं ऑलरेडी अफेअर चालू आहे किंवा मुलीचं दुसऱ्या कुठल्या तरी मुलावरती प्रेम आहे. आणि हे कळल्यानंतर कदाचित त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असता. मुलीला सोशल प्रेशर केलं नसतं, मुलाला सोशल प्रेशर केलं नसतं. इथे दोन्ही फॅमिलीजचं स्टेटस खूप स्ट्रॉंग होतं. दोन्ही फॅमिली फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत. दोन्ही फॅमिली रेप्युटेड आहेत. सगळं व्यवस्थित आहे. फक्त एक गोष्टीचा प्रॉब्लेम होता, की मुलीवरती सोशल प्रेशर असायची शक्यता आहे. मुलीला आणि मुलाला दोघांनाही लग्न करण्यासाठी जेव्हा त्यांनी समोर आणलं, त्यावेळेस काही फॅक्ट्स हाईड केल्या गेल्या आणि त्या हिडन फॅक्ट्स जर का दोन्ही घरातल्यांना कळल्या असत्या आधीच, तर कदाचित दोघांवर प्रेशर आलं नसतं, तर मुलीचा योग्य तो डिसिजन घेतला गेला असता आणि ही इव्हेंट टळली असती. हे खूपच अनफॉर्च्युनेट आहे, की त्या मुलाचा जीव गेला एवढ्या क्षुल्लक कारणासाठी, की तुम्ही आधी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नाही केलं. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये मुलीचं अफेअर आहे. मुलगी लग्नासाठी तयार नाहीये. ती खुश नाहीये या लग्नामध्ये. हे कळणं खूप गरजेचं होतं. आई-वडिलांनी तिला अ, विश्वासात घेऊन तिच्याशी ॲज अ फ्रेंड एक कम्युनिकेशन ठेवायला हवं होतं, की जर या मुलाशी नाही तर तुला कोणाशी लग्न करायचं आहे.
आणि हे कम्युनिकेशन गॅप जी आई वडिलांमध्ये झाली किंवा मुलाच्या साईडनी ह्या कम्युनिकेशन गॅप जी झालेली आहे, त्याच्यामुळे कदाचित ही इव्हेंट झाली आहे की ज्याच्यात त्या मुलाचा जीव गेला. ही घटना त्याच्यामुळे घडली गेली असं मला वाटतं. आपण लग्न संस्था, विवाह संस्था म्हणतो, कुटुंब व्यवस्था म्हणतो आणि या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये पूर्वी असं घडायचं, की लग्न कशी जुळवायची, तर निश्चितपणे माहिती घेतली जायची. मग नात्यातल्या लोकांमध्ये हे संबंध व्हायचे. मग आपल्या गावातले किंवा नजीक राहणारे लोक जे आहेत यांच्यामध्ये तरुण-तरुणींचे विवाह व्हायचे. याशिवाय काही गावागावामध्ये असे काही लोक असायचे, की ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या मार्फत लग्न जुळवली जायची. अ, पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये जसा काळ बदलला, तर हे सगळे माध्यम किंवा मध्यस्थ जे आहेत ते बदललेत. त्यांचं स्वरूप बदललंय. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आला, नंतर इंटरनेटसारखं माध्यम आलं आणि मग डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म, मॅट्रिमोनियल साइट्स या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून लग्न जुळवली जातात. डेटिंग ॲपच्या माध्यमातून लग्न जुळतात. तर हा जो बदल आहे, तर त्याकडे तुम्ही कसं बघता आणि हा बदल अशा घटनांसाठी कारणीभूत ठरतो का? 100% आता सोशल मीडियावरती जेव्हा 2 लोकं भेटतात, ते दोघं एकमेकांचं काय बघतात? फक्त फोटो बघतात. सोशल मीडियावरती जे काही बॅकग्राऊंड त्यांनी दिलेलं असतं, फॉर्म जो भरलेला असतो ते बघतात. जो रिझ्यूम दिलेला असतो ते बघतात आणि एकमेकांशी त्या रिझ्यूमवरती चर्चा करून ते लोकं डिसाईड करतात, की हां, तुझं फायनान्शियल स्टेटस चांगलं आहे, माझं चांगलं आहे, आपलं एज्युकेशन मॅच करतंय, आपले कास्ट मॅच करते, आपण लग्न करू. बरं. पण ह्याच्या मागे देअर इज अनदर साइड ऑफ द कॉइन. दुसरी जी नाण्याची बाजू असते, ती व्हेरिफाय होणं खूप गरजेचं असतं. दुसरी नाण्याची बाजू म्हणजे ठीक आहे, सोशल स्टेटस तुमचं मॅच करतं, फायनान्शियल स्टेटस मॅच करतं, पण त्या मुलीचं बॅकग्राऊंड काय आहे? मुलाचं बॅकग्राऊंड काय आहे? त्यांच्या आधी किती अफेअर्स झालेले आहेत? किती ब्रेकअप्स झालेले आहेत? याआधी काही लग्न झालेले आहेत का? डिव्होर्स झालेले आहेत का? हे सगळं तर ते सोशल मीडियावर टाकत नाहीत. बरेच लोकं बरं. हाईड करतात हे फॅक्ट्स. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते जाणून घेणं गरजेचं आहे, की आधी त्या मुलीचं किंवा मुलाचं बॅकग्राऊंड काय राहिलेलं आहे. त्यांचं फायनान्शियल स्टेटस मॅच केल्याने आयुष्यभर ते एकत्र जाऊ शकत नाही किंवा सोशल स्टेटस मॅच केल्याने आयुष्यभर ते एकत्र राहू शकत नाही. जर मुलीची किंवा मुलाची टेंडन्सीच आहे अफेअर्स करायची आणि ब्रेकअप्स करायची किंवा आधीचे लग्न झाले डिव्होर्स करायची, तर मग हे पुढे कंटिन्यू तुमच्या लग्नामध्ये होऊ शकतं. तुमचं लग्न झाल्यानंतर हे पुढे कंटिन्यू 100% होऊ शकतं. ती टेंडन्सी चेंज कशी होणार? बरं. त्यासाठी हे प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स येतात. हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचे केसेस कधी होतात? जेव्हा प्री मॅट्रिमोनियल चेक केलेलंच नाहीये. सोशल मीडियावरनं लग्न जुळतात, मॅट्रिमोनियल साइट्सवरनं लग्न जुळतात हं. आणि लग्न जुळल्यानंतर, लग्न झाल्यानंतर बरेच फॅक्ट्स त्यांच्या समोर येतात, बरं. की फोटोमध्ये बघितला होता तो हाच माणूस, पण कॅरेक्टर वाईज तो हा माणूस नाही. जो माणूस मी एक्स्पेक्ट केला होता तो हा माणूस नाही किंवा ती तशी नाहीये. बरं. मग हे खूप सारे फॅक्ट्स असे असतात, की तिचं आधी लग्न झालं होतं, आमच्यापासून लपवून ठेवलं. बरं. तिचे आधी एवढे अफेअर्स होते, आमच्यापासून लपवून ठेवलं. ती प्रॉस्टिट्यूशनमध्ये होती, हे आमच्यापासून लपवून ठेवलं. तिचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स एन नंबर लग्नानंतर होत आहेत. मग हे टेंडन्सी आहे एक. एक मुलीला किंवा मुलाला सवय लागलेली असते पार्टनर चेंज करायची. जेव्हा ती सवयच माणसाला लागलेली असते, ती सवय जाणार कशी? मग हे व्हेरिफिकेशन आधी होणं गरजेचं असतं, की तो माणूस कसा आहे स्वभावाने. त्या माणसाचं अग्रेशन मोड किती आहे. लग्न झाल्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स हा प्रकार खूप बघायला मिळतो आपल्याला. तो यासाठी असतो, की लोकं अग्रेसिव्ह असतात आणि ते अग्रेशन त्याचं किती लेव्हलचं आहे हे आधी कळत नाही. हे आधी लग्न जुळवताना सगळे एकमेकांशी गोड बोलतात. पण लग्नानंतर मग जसं तुमचं पटत नाही, स्वभाव पटत नाही, इगोज वाढतात एकमेकांचे आणि मग अग्रेशन पुढे येतं. आणि मग तेव्हा कळतं, की हा माणूस खूप जास्ती अग्रेसिव्ह आहे आणि या अग्रेशन लेव्हलला मी सहन नाही करू शकत. मी हे घेऊ नाही शकत. आणि मग ते एक कारण ठरतं, की लग्न मोडतं. ते फॅक्ट्स हाईड केले जातात. सोशल मीडियावर हे सगळं तुम्हाला दिसत नाही. पण आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करताना हे सगळंच इन्व्हेस्टिगेट करतो, की त्याचं सोशल लाईफ कसं आहे, त्याचं अग्रेशन मोड्स काय आहेत, त्याचे सायकॉलॉजिकल काही प्रॉब्लेम्स आहेत का? फिजिकल काही प्रॉब्लेम्स. माझ्याकडे काही केसेस अशा आल्या होत्या, की नवरा इम्पोर्टंटच आहे. मग आता तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये? म्हणून तुम्ही लग्न मोडताय कारण तुम्ही फिजिकली सॅटिस्फाईड नाही आहात. मग हे सगळे जे फॅक्ट्स हाईड केले जातात किंवा मुलं होणार नाहीयेत. ऑलरेडी त्यांना माहीत आहे, डॉक्टर्सनी सांगितलंय, मूल-बाळ होणार नाही, तरी लग्न करून दिलं जातं. काही केसेसमध्ये मुलं गे असतात, मुली लेस्बियन्स असतात.
पण तरी सुद्धा समाजाच्या प्रेशरमुळे, सोशल प्रेशरसाठी, सोशल कॅरी करायचंय, समाजासमोर कॅरी करायचंय म्हणून लग्न केलं जातं आणि लग्नानंतर ते त्यांचं जे पास्ट लाईफ आहे ते कंटिन्यू करतात. नवऱ्याबरोबर किंवा बायकोबरोबर ते फिजिकली क्लोज होऊ शकत नाहीत, कारण ते मुळातच गे आहे किंवा लेस्बियन आहेत. मग इन दॅट केस तुम्ही काय करणार? हे तर तुम्हाला सोशल मीडियावर किंवा लग्न जुळवताना सांगितलं जात नाही. मग हे जे हिडन फॅक्ट्स असतात, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे लग्नाच्या आधी. जेणेकरून लग्नानंतरचे प्रेशर्स तुमचे कमी होतील. लग्नानंतर तुम्हाला जो ट्रॉमा आहे, सोशल डॅमेज आहे, फायनान्शियल डॅमेज आहे, मेंटल डॅमेज आहे, हे सगळं वाचवण्यासाठी लग्नाच्या आधी थोडं इन्व्हेस्टिगेशन केलं तर जास्ती बरं पडतं. तुम्ही आता बोलताना सामाजिक दडपण हा शब्द वापरला. ते खरोखर कितपत असतं आणि आपल्या समाजामध्ये म्हणजे आपण तर आता असं म्हणतोय की खूप ॲडव्हान्स आपण सगळे झालो आहोत. समाज हा विकसित झालेला आहे. असं असताना देखील हे सामाजिक दडपण पाहायला मिळतं का? हो, कुटुंबामध्ये आता एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबाला एक सोशल लाईफ आहे. त्यांचं कम्युनिटी आहे. त्यांचे आजूबाजूचे नातेवाईक आहेत, त्यांचे फ्रेंड सर्कल आहेत. आता प्रत्येकाला आपल्या कुटुंबाला चांगलंच दाखवायचं असतं. आपल्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित आहे हे दाखवायचं असतं. आपला समाज कितीही पुढे गेला, किती ॲडव्हान्स झाला, तरी आपल्या समाजात, आपल्या लोकांमध्ये, कम्युनिटीमध्ये आपली पोझिशन खूप स्ट्राँग आहे, चांगली आहे, घरातलं सगळं चांगलं आहे, हे तर दाखवायचंच असतं. त्यामुळे सामाजिक दडपण हे अजूनही आहे. फक्त एवढंच की थोडं मॉडर्न झालेलो आहोत, हे दाखवण्याचे प्रकार आहेत. प्रत्येकाचे बरं. वेगवेगळे. पण सोशल प्रेशर हे गेलेलं नाहीये. लग्न करताना, की हां, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, आमच्याच समाजातला मुलगा आहे, हं. आमच्याच समाजातला आहे, स्टेटस चांगला आहे, हे सगळं तर लोकं दाखवतात ना. 4 लोकं जेव्हा इन्व्हॉल्व होतात लग्नामध्ये, फक्त मुलाचं आणि मुलीचं होत नाही. मुलाचे नातेवाईक, मुलीचे नातेवाईक सगळेच इन्व्हॉल्व होतात. त्यावेळेस त्यांचं सोशल स्टेटस हे येतच. म्हणून ते दडपण डेफिनेटली असतंच एकमेकांवर. आणि त्या दडपणाखाली जेव्हा लग्न केलं जातं विथआऊट एनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन न करता, तेव्हा मग हे प्रॉब्लेम्स रेज होतात. आत्ता आपण जे बोलतो त्याचा अर्थात संदर्भ हा लग्न किंवा मग रिलेशनशिप एवढ्यापुरता आहे. पण मला तुम्हाला एक उत्सुकता म्हणून विचारायचं आहे, की तुम्ही डिटेक्टिव्ह म्हणून, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून गेली 20 वर्ष, किती वर्ष साधारणपणे? 20 ते 22 वर्ष. 20 ते 22 वर्ष येस. काम करताय. तर तुमच्याकडे येणाऱ्या केसेस ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. काय साधारणपणे तुमचा अनुभव आहे? माझ्याकडे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सच्या खूप केसेस येतात. स्पेशलायझेशन आहे आमचं ते. बरं. प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनच्या पण आता केसेस यायला लागल्या आहेत. आता तर खूप एन्क्वायरीज वाढल्या आहेत. जसं हे केतन आणि सिया प्रकरण झालंय. बरं. तेव्हापासून प्री मॅट्रिमोनियल इन्व्हेस्टिगेशनच्या खूप केसेस एन्क्वायरीज यायला लागल्या आहेत मला. आणि फायनान्शियल फ्रॉड्स आम्ही करतो. क्राईम केसेस आम्ही करतो. हं. थेफ्ट केसेस आम्ही करतो. कॉर्पोरेट लेव्हलच्या केसेस करतो. अशा सगळ्या वेगवेगळ्या टाइपच्या केसेस येतात माझ्याकडे. 2048 केसेस आत्तापर्यंत केल्या आहेत. 2048 केसेस मी केलेल्या आहेत. बरं. आणि आम्ही जो रिपोर्ट देतो किंवा आम्ही जे एव्हिडन्सेस देतो ते कोर्टमध्ये 100% ऑथेंटिक असतात. त्याच्यावरती तुम्हाला रिलीफ मिळतो. कोर्टची ऑर्डर्स मिळतात. अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. कारण हा एक प्रकारचा तपास असतो. म्हणजे काय तपासच की असतो. घटना घडण्याच्या आधी किंवा घटना घडल्यानंतर राइट. अशा पद्धतीनं हा तपास असतो. असं काही इन्सिडेंट किंवा अनुभव आहे का, की जो बघून किंवा जो तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही शॉक झालात? असे खूप केसेस माझ्याकडे आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काही शेअर करा आम्हाला जरा. मी माझ्या बऱ्याच पॉडकास्टमध्ये वेगवेगळे केसेस शेअर केलेत. जसं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर कळतं, की आईचं मुलाबरोबर अफेअर आहे, फिजिकल रिलेशन्स आहेत. हे एका केसमध्ये मला कळलं होतं. ती खूप शॉकिंग केस होती. आम्ही त्याचे एव्हिडन्सेस क्लायंटला दिले नव्हते. ओके. कारण खूप वर्षापूर्वीची केस आहे, जेव्हा पॉक्सो ॲक्ट माहिती पण नव्हता लोकांना. तेव्हाची ही केस आहे, की एका आईचं फायनली इन्व्हेस्टिगेशन करताना कळलं, की तिचे फिजिकल रिलेशन्स तिच्या 14 वर्षाच्या मुलाबरोबरच होते. 14-15 वर्षाचा मुलगा होता तो. आणि दॅट वॉज अ व्हेरी शॉकिंग केस. त्यानंतर आता रिसेंटली अशा केसेस यायला लागल्यात, की 75 इयर्सचे वृद्ध आणि 25 वर्षाची, 23 वर्षाची मुलगी असे अफेअर्स आहेत. त्याला शुगर डॅडी कॉन्सेप्ट आम्ही म्हणतो. शुगर डॅडी कॉन्सेप्टमध्ये एवढ्या म्हाताऱ्या माणसांबरोबर जेव्हा मुली अफेअर्स करतात, ते फायनान्शियल बेनिफिट्ससाठी, लक्झरी लाईफसाठी अशा पद्धतीने हे अफेअर्स होतात. हे आजकाल खूप शॉकिंग आहे. शुगर मॉमच्या पण केसेस आहेत, की बायकासुद्धा 60 वयामध्ये 50 अँड अबव्ह
25-26 वयाच्या मुलांबरोबर अफेअर्स ठेवतात. त्यांच्याबरोबर फिजिकल रिलेशन्स ठेवतात. त्यांना फायनान्शियल बेनिफिट्स देतात. महागड्या गाड्या देणं घेऊन किंवा iPhones घेऊन देणं. हे खूप स्टेटस स्ट्राँग असलेल्या बायकांचं आपल्याला दिसून येतं, ज्यांचे नवरे त्यांच्याबरोबर राहत नाहीत. नवरे त्यांच्याबरोबर त्यांचे बाहेर असतात, अब्रॉड असतात. तेव्हा मग ते फिजिकल बेनिफिट्ससाठी अशा पद्धतीचे रिलेशन्स ठेवतात. हे पण खूप शॉकिंग आहे. त्यानंतर अशा बऱ्याच केसेस आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये रिलेशनशिप असते. म्हणजे दीराच्या बरोबर वहिनीचं रिलेशनशिप, इंटरनल फॅमिली मॅटर्स, इंटरनल अफेअर्स अशा पण केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत, की सख्खी वहिनी आहे, तिच्याबरोबर अफेअर आहे, सख्ख्या सासूबरोबर अफेअर असणं. हे अशा शॉकिंग रिलेशन्स आजकाल खूप पुढे येत आहेत. बरं याचा स्तर म्हणजे मी केवळ कुठल्या विशिष्ट स्तराला कमी लेखायचं म्हणून नाही, पण एक सामाजिक स्तर असतो, आर्थिक स्तर असतो. असं काही घडतं का, की जे विशिष्ट वर्गामध्येच हे घडतं, की म्हणजे अगदी खालच्या ज्याला म्हणतो अगदी अ, हातावर पोट असणारा एक वर्ग असतो आणि दुसरा एक वर्ग असतो, की जो खूप ऐशोआरामी आयुष्य जगत असतो. विशिष्ट वर्गामध्ये आपण म्हणत नाही, पण सगळ्याच लेव्हलच्या वर्गांमध्ये आजकाल हे दिसतं आपल्याला. बरं. खालपासून ते वरपर्यंत सगळ्याच आणि मोस्टली जे हाय लेव्हलचे वर्ग आहेत, विशिष्ट जे स्टेटस स्ट्राँग आहे ज्यांचं, त्यांच्यामध्ये हे खूप जास्ती दिसतं आपल्याला. त्यांच्यामध्ये इंटरनल अफेअर्स, शुगर मॉम, शुगर डॅड कन्सेप्ट ही त्यांच्यात आहे, की जे खूप चांगल्या पोस्टवर आहेत, जे फायनान्शियली खूप स्ट्राँग आहेत, त्यांच्यामध्ये हे खूप आपल्याला दिसून येतं. बाकी इंटरनल रिलेशन्स, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स हे सगळ्याच वर्गांपासून चालू होतात. त्याला फायनान्शियल स्टेटस किंवा क्लासिफिकेशन आपण देऊ शकत नाही. बरं. अ, असं कधी घडलं का, की एखादं डिटेक्शन झाल्यानंतर तुम्हाला खूप मनोमन समाधान वाटलं, आनंद वाटला, की खूप कारण काहीतरी म्हणजे ही गोष्ट लक्षात आली म्हणून पुढचा अनर्थ टळला किंवा काहीतरी चुकीचं होणार होतं ते टळलं, असे काही? एका केसमध्ये मी माझ्या पॉडकास्टमध्ये ही केस सांगितली होती, की सून जी होती, नवीन सून होती, हं. तिने स्लीपिंग पिल्स दिले होते सासू-सासऱ्यांना. ती स्लीपिंग पिल्स रेग्युलरली द्यायची सासू-सासऱ्यांना फक्त आपलं अफेअर लपवण्यासाठी आणि घरातनं चोरी करण्यासाठी. तिचं जे अफेअर होतं, तिचा बॉयफ्रेंड रोज घरी यायचा तिच्या सासरी आणि ते दोघं त्यांच्या बेडरूममध्ये सासरकडच्या फिजिकल रिलेशन्स करायचे आणि ती घरातनं सोनं आणि कॅश चोरी करून बॉयफ्रेंडला द्यायची. आणि सासू-सासरे आणि तिची जी जाऊ होती, तिचे मुलं सगळ्यांना स्लीपिंग पिल्स ही दुपारच्या जेवणात देत होती. आणि त्याचा साइड इफेक्ट जेव्हा व्हायला लागला या लोकांना, हं. तेव्हा त्यांनी डॉक्टर्सला कन्सल्ट केलं. तर कळलं की या सगळ्यांना स्लीपिंग पिल्स दिले जातायत. मग त्यांनी बरं. डिटेक्टिव्ह एजन्सी हायर केली. ही आपली पुण्यातली एका खूप मोठ्या व्यापाऱ्याच्या घरातली केस आहे. खूप स्ट्राँग व्यापारी आहेत ते. स्टेटस बरं. वाईज फायनान्शियली खूप स्ट्राँग आहेत. हिचं पण लग्न फोर्सफुलीच झालं होतं. तिचं अच्छा. अफेअर होतं एका मुलाबरोबर. हं. परंतु समाजाच्या भीतीने त्यांनी पोलिस कंप्लेंट केली नाही. त्यांनी ओके. आपापसातच रिझॉल्व्ह केलं जेव्हा आम्ही एव्हिडन्सेस दिले त्यांना. बरं. तर हे एव्हिडन्स मिळाल्यानंतर ते प्रकरण स्टॉप झालं आणि तिला घरातनं बाहेर काढून डिव्होर्स वगैरे व्यवस्थित झाला. ते खरंच मनाला खूप सॅटिस्फॅक्शन होतं कारण सगळ्याच फॅमिलीला साइड इफेक्ट्स होऊन इनफॅक्ट सासू-सासरे जे खूप म्हातारे होते, त्यांचं तर जीवावर बेतलं असतं हे. हो. म्हणून खूप मोठं संकट हे टळलं आणि लवकरच एव्हिडन्सेस बाहेर आले आणि डिव्होर्स त्यांचा सक्सेसफुल झाला हं. आणि तिला बाहेर काढलं गेलं. पोलिस कंप्लेंट केली नाही त्या लोकांनी समाजाच्या भीतीने. परंतु हे मॅटर इथे स्टॉप झालं आणि बरं. त्यांच्या जीवावर बेतलं असतं कारण हेवी स्लीपिंग पिल्स देत होती ती. त्यामुळे बरं. ते फॅमिली वाचली, त्यांचे जीव वाचले. त्याचं एक सॅटिस्फॅक्शन खूप चांगलं मिळालं. ह्या ज्या केसेस तुम्ही सांगता त्या प्रामुख्याने क्रिमिनल काइंड ऑफ केसेस आहेत आणि ज्यांचा थेट संबंध आहे रिलेशनशिपशी आहे म्हणजे जसं आपण म्हणतो की मग मॅरायटल एक्स्ट्रा मॅरायटल किंवा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अ, हेच एक मुख्य कारण आहे का की अशा पद्धतीचे क्राईम वाढतात म्हणजे हे रिलेशनशिप मधले निर्माण होणारा गुंता किंवा अशा पद्धतीचे किंवा मोस्टली हे अफेअर्स हे एक प्रायमरी कारण आहे. प्रायमरी मोठं रिझन आहे, की ज्याच्यामुळे हे अशा पद्धतीचे क्राईम्स होतात. कारण त्यावेळेला जी धुंदी असते डोळ्यावर हं. या लोकांच्या, त्या धुंदीमध्ये या लोकांना कळून येत नाही, की ते करतायत काय नेमकं? वेअर दे आर हेडिंग टुवर्ड्स ते क्राईमकडे चाललेत हे त्यांना कळतच नाही. अफेअर अफेअर पुरतं मर्यादित राहत नाही. कारण अफेअर नंतर त्यांना फ्रीडम पाहिजेल असतं त्या लग्नातनं.
आणि मग त्या फ्रीडमसाठी ते लोक कुठल्याही एक्सटेंटला जातात. म्हणून कदाचित हे एक रिझन मी म्हणते की मोठं रिझन आहे ज्याच्यामुळे क्राईम घडतो, क्राईम रेट वाढतोय. क्राईम जे घडत असतात ते केवळ एका प्रकारचे नाहीत. म्हणजे आपण जर आता दरवर्षी पोलिसांचा जर म्हणजे वार्षिक अहवाल येत असतो बघा. नॅशनल क्राईम ब्युरोचा येतो, मग ठीक आहे स्टेटचा येतो, अगदी शहराचा येतो. त्याच्यामध्ये क्राईमचे हेड्स हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. खरं. म्हणजे मग त्याच्यामध्ये खून असतात, खुनाचा प्रयत्न असतो, खंडणी असते, त्यानंतर किडनॅपिंग असतं, त्यानंतर महिलांवरचे अत्याचार असतात, त्यामध्ये पॉस्को किंवा लहान मुलांचा शोषण हा देखील एक भाग असतो, आर्थिक गुन्हे असतात आणि अलीकडे तर सायबर क्राईमपर्यंत इथपर्यंत किंवा एकमेकांची बदनामी करणे ज्याला म्हणतो आपण ते पण या सगळ्यामध्ये घडतं. तर तुम्ही ॲज अ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस मध्ये तुम्ही कितपत तुमचा अनुभव राहिलेला आहे किंवा इन्व्हॉल्वमेंट अशा केसेस अशा ते सगळ्याच इन्व्हेस्टिगेशन प्रकारच्या केसेस आम्ही घेतो. सगळ्याच प्रकारच्या केसेस आम्ही केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये फायनान्शियल फ्रॉड जर म्हटलं तर पैशासाठी झालेले गुन्हे पण खूप आहेत. बर फक्त मॅरिटल अफेअर्स किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स पेक्षा समोरच्याचं स्टेटस चांगलं आहे, फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे, तर तो पैसा आमच्याकडे कसा येऊ ह्याच्यासाठी केलेले गुन्हे पण खूप आमच्याकडे आलेले आहेत. म्हणजे एखाद्याला लुटणं, एखाद्याकडनं एक्स्टॉर्शन करणं, त्याचे फोटोज व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करणं, हे अशा पद्धतीचे एक्स्टॉर्शन केसेस, पॉक्सोच्या केसेस, खोट्या लावलेल्या पॉक्सोच्या केसेस, हे असे सुद्धा गुन्हे आमच्याकडे येतात. आणि मग ते आम्ही प्रूव्ह करतो की कशा पद्धतीने हे खोटं कॉन्स्पिरसी केलेली आहे बर आणि अडकवलं आहे, किंवा खरं झालेलं असेल तर त्याचे सुद्धा आपण एव्हिडन्सेस काढून देतो की कशा पद्धतीने हा गुन्हा झालाय. तर सगळ्याच प्रकारचे गुन्हे घडतात. मेंटली जेव्हा माणूस सिक असतो, क्रिमिनल मेंटॅलिटीज जेव्हा एखाद्याची डेव्हलप होते, ती जनरली डेव्हलप होत असते स्लोली. ओव्हर अ नाईट कोणी क्रिमिनल होत नाही. क्रिमिनल मेंटॅलिटी हे जनरली स्लोली जेव्हा डेव्हलप होते. एखादा छोटा गुन्हा केला, त्याचं त्याला काहीच वाटत नाही. मग थोडा मोठा, मग थोडा मोठा असं करत-करत तो क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करत राहतो माणूस. आणि मग ती क्रिमिनल मेंटॅलिटी जेव्हा हाय लेव्हलला जाते, तेव्हा मग माणूस कुठलाही गुन्हा करायला घाबरत नाही. पण तो क्राईम झाल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय फेस करावे लागणार आहेत, हे माणसाला आधी कळत नसतं. म्हणून अशा सगळ्या प्रकारचे जे केसेस असतात ते आमच्याकडे येत असतात. बर अशा ज्या केसेस असतात म्हणजे आता तुम्हाला तुमच्याकडे जे लोक येत असतील की हायर करण्यासाठी म्हणून प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आपल्याला हायर करायचं आहे आणि मग ही सगळी माहिती किंवा इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर ह्या केसेस पोलिसांपर्यंत किती प्रमाणात जातात किंवा कोर्टापर्यंत किती प्रमाणात जातात की आउट ऑफ द कोर्ट किंवा पोलिसांकडे न जाताही त्या विषयामध्ये काही मार्ग काढला जातो, तोडगा निघतो काय? काही केसेसमध्ये लोकं समाजाच्या प्रेशरमुळे पोलिसांपर्यंत जात नाहीत, बर की नाव खराब व्हायला नको, बदनामी व्हायला नको, हम्म, म्हणून पोलिसांपर्यंत जात नाही. काही केसेसमध्ये कॉम्प्रोमाईज होतं म्हणून पोलिसांपर्यंत जात नाही. हम्म, पण कोर्टात जे केसेस जातात आणि ज्याच्यामध्ये कोर्टमध्ये एव्हिडन्सेस लागतात, त्या सगळ्या केसेस आपल्याकडे येतात आणि त्याचे एव्हिडन्स काढल्यानंतर 100% हे लोकं कोर्टमधनं डिव्होर्स घेणं किंवा कोर्टातनं रिलीफ घेणं किंवा कोर्टकडनं प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून एव्हिडन्सेस सबमिट करून त्या व्यक्तीला शिक्षा होणं, हे या पद्धतीचे केसेस होतात. पोलिसांपर्यंत खूप कमी लोकं जातात. परंतु काही केसेसमध्ये जेव्हा एव्हिडन्सेस स्ट्राँग निघतात, तेव्हा डेफिनेटली काही लोकांचे तेवढे गट्स असतात. काही लोकांची मेंटली तयारी असते, की नाही पोलिस स्टेशनला जायचं, कंप्लेंट करायची. तर डिफर्स फ्रॉम केस टू केस आणि पीपल टू पीपल. कारण कधी-कधी प्रश्न असा पडतो, की एवढी सगळ्या तपास यंत्रणा असताना म्हणजे आपल्याकडे तर आपल्या देशात म्हणजे अगदी सामान्य गावच्या पोलीस पाटलापासून मग पोलीस असतात. म्हणजे पोलीस यंत्रणा, पोलीस प्रशासन आहे. त्याच्यानंतर मग अ, काय एल-सी-बी असतं, नंतर ए-टी-एस असतं, एन-आय-ए आहे आणि अशा वेगवेगळ्या सगळ्या नामांकित संस्था आणि यंत्रणा आहेत. असं असताना प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गरज का पडावी? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडू शकतो. राइट. प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गरज तेव्हा पडते, जेव्हा पोलीस म्हणतात, की फॅमिली मॅटर्समध्ये आमचं कामच नाहीये. हं, प्रॉपर्टी मॅटर्समध्ये पोलिसांचं काम नाहीये. सिव्हिल कोर्टात जावा. फॅमिली मॅटर्स फॅमिली कोर्टात जावा. हं. पोलीस ज्याच्यात इन्व्हॉल्व होऊ नाही शकत, अशा काही केसेस ज्या आहेत त्या आमच्याकडे येतात. बरं. पोलिसांचं काम फक्त क्राईम झाला की चालू होतं. पण क्राईम व्हायच्या आधी जे एव्हिडन्सेस लागतात, की हा क्राईम होण्याचा डाऊट आहे, तर त्याच्या आधीचे जे एव्हिडन्सेस लागतात ते एव्हिडन्सेस आम्ही देतो. बरं. फॅमिली मॅटर्समध्ये नवरा-बायकोच्या अफेअर्स आहेत, या केसेसमध्ये पोलीस पडूच शकत नाहीत.
किंवा तिथे पोलिसांचा रोलच नाहीये की नवऱ्याचा अफेअर आहे, बायकोचा अफेअर आहे, तुम्ही डिव्होर्स घ्या. बरं डिव्होर्स घ्यायला जाणार कुठे? कोर्टात जाणार. मग कोर्ट काय म्हणणार? एव्हिडन्स द्या, पुरावे द्या. ओके. मग पुरावे कुठून येणार? तर तेव्हाच डिटेक्टिव्ह एजन्सी हायर करावी लागते. म्हणजे हे जे आमचं जे इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे, जे पोलीस त्याच्यात करू शकत नाहीत, तिथे आम्ही काम करतो. व्यक्तिगत सुरक्षा हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो आणि ज्यामध्ये डिटेक्टिव्हचा रोल हा बऱ्याचदा उपयुक्त ठरत असतो. म्हणजे आता एखाद्याच्या जीविताला जर धोका निर्माण झाला असेल आणि बऱ्याचदा आपण बघतो मग आपण प्रोटेक्शन मागतो, पोलिसांकडे मागतो किंवा आणखी किंवा खाजगी आपण बॉडीगार्ड ठेवतो, शस्त्रधारी ठेवतो अशा पद्धतीनं. पण अशा केसेसमध्ये पर्सनल सेफ्टी, पर्सनल सिक्युरिटी अशा केसेसमध्ये डिटेक्टिव्हचा रोल उपयुक्त ठरला. असे काही अनुभव आहेत का? समोरच्यांकडनं जर थ्रेट असेल एखाद्या माणसाला, एखादा कुठल्याही लेव्हलचा, स्टेटसचा, हाय हं, लेव्हलचा जो माणूस असतो, हं. त्याला कुठून तरी थ्रेट जेव्हा येत असतो, त्यावेळेस तो थ्रेट नेमका कोणाकडून आहे? तो कसा ऑपरेट होत आहे? बरं, माझ्या जीवाला हानी आहे, तर हा कुठून मला अटॅक करू शकतो? बरं. हे एव्हिडन्सेस काढणं माझं काम आहे. मग त्या केसमध्ये आम्ही तो थ्रेट कुठून येतो आहे? कुठले नंबर्स यूज केले जातायत? तो माणूस कसा ऑपरेट करत आहे? त्याच्याकडे वेपन्स काय आहेत? आणि हा कितपत डेंजरस असू शकतो समोरच्या माणसाला? ह्याची बरं, कंप्लीट इन्फॉर्मेशन आम्ही काढतो. तेव्हा ते त्या एव्हिडन्सला घेऊन पोलिस स्टेशनला जाऊन प्रोटेक्शन मागू शकतात. बरं. आपण हे सगळे जे बोलतो आहोत, मला आत्ता बोलताना एक उत्सुकता म्हणून पुन्हा एक प्रश्न पडलाय, की पॉलिटिक्स हा एक खूप आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खूप आपण त्याविषयी बोलत असतो आणि राजकारणात देखील काय म्हणतात शह, काटशह आणि वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे रायव्हलरी असते, स्पर्धा असते, खूप असतं. त्याच्या बाबत काही अनुभव आहे का हो? किंवा तुम्ही त्या संदर्भात कधी इन्व्हेस्टिगेशन करण्याची संधी किंवा तसं काही माहिती आपल्याकडे काही आहे का? किंवा काय? इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत खूप आणि पॉलिटिकली पण आम्ही हेल्प केलेली आहे बरीच. बरेच बरं, एव्हिडन्सेस काढून दिलेले आहेत. बरं. पण ते खूप हायली कॉन्फिडेन्शियल असतं. त्यामुळे आता मी तुम्हाला त्याबद्दल बोलू नाही शकत. पण येस, जेव्हा जिथे पॉलिटिकली आमची हेल्प लागते, तिथे डेफिनेटली आम्ही त्यांना हेल्प करतो. बरं. कारण आपण बघतो अलीकडच्या काळामध्ये निवडणुका म्हटलं, की काही संस्था असतात, की ज्या अ, कुठलेही पक्ष असू देत, उमेदवार असू देत, त्यांना त्यांच्या प्रचारासाठी मदत करतात. कोणी सर्वे ज्याला म्हणतो आपण, मग प्री पोल सर्वे असतो, नंतर मग निवडणूक मतदान झाल्यानंतरच्या चाचण्या असतात. हे सगळा एक प्रकारे हे इन्व्हेस्टिगेशनच किंवा हा सगळा प्रकार असतो. तर अशा पद्धतीचे सर्वे करून घेणे वगैरे, म्हणजे सर्वे म्हणजे तुम्ही तर काय असे सॅम्पल सर्वे किंवा 1000 लोकांना भेटला आणि मग त्यांना प्रश्न विचारून असं तर निश्चितपणे तुमची कार्यपद्धती नाही. तुमची कार्यपद्धतीच वेगळी आहे. राइट. तर असं काही घडतं का? म्हणजे स्पेसिफिकली मी उदाहरण किंवा नावासहित नका सांगू, पण असं काही राजकारणात किंवा निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह खूप उपयोगी पडतात. बरं, या राजकारणामध्ये ह्याची इन्फॉर्मेशन, त्याची इन्फॉर्मेशन बरं, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन काढली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने एव्हिडन्सेस दिले जातात. बरं, पॉलिटिकली आम्ही खूप हेल्पफुल आहोत. पण बरं. कशा पद्धतीने आता ते सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे. कारण कॉन्फिडेन्शियल आहे. विरोधी उमेदवाराचे ड्रॉबॅक्स किंवा त्याच्या ड्रॉबॅक्स. लिमिटेशन, त्रुटी येस. किंवा त्याच्या आणखीन काही वेगवेगळ्या केसेस की जेणेकरून त्याला त्यातनं नुकसान होईल अशा पद्धतीचा वापर. म्हणजे अर्थात तो राजकारण आहे. राजकारणामध्ये हे राजकारण. सगळं घडत असतं. राइट. तर हा घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणतोय मी. राइट, राइट. अ, मला म्हणजे आता का आपण अनेक आतापर्यंत जसं मी म्हटलं, की अनेक चित्रपटांमधून म्हणजे हिंदी असू द्यात, मराठी असू द्यात किंवा सीरियलमधून पूर्वी तर आठवत म्हणजे त्या व्यंकटेश बक्षी किंवा काय आणखीन डिटेक्टिव्ह धनंजय आणि काय वेगवेगळे असे सगळे छोटे-छोटे कॉमिक्स पण यायचे बघा. तर अशातनं डिटेक्टिव्ह हा काय प्रकार आहे, हे काय प्रकरण आहे, हे सगळं आपल्याला कळतं. पण आत्ताच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये तुमच्यासारखी एक महिला ज्यावेळी या क्षेत्रामध्ये जाते, तर थोडा एक एक उत्सुकतेपोटी तोही औत्सुक्यातून म्हणजे प्रश्न निर्माण होतो, की तुम्ही कसं काय इकडे वळलात हे सगळे या म्हणजे या लाईनला कसं काय गेला सांगा? पॅशन, पॅशन होतं मला. लहानपणापासून कोणाचं काय चालू आहे, बरं. ह्याच्यात घुसण्याची आवड जी असते, सगळ्याच बायकांना असते. पोकिंग युअर नोज इंटू समबडी एल्सेस मॅटर ज्याला म्हणतात, हं, की ह्याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे. हं. हे जनरली सगळ्या महिलांना उत्सुकता असते. असते. त्या पॅशनला मी प्रोफेशन केलं बरं. आणि खूप जास्ती प्रमाणात मला पॅशन होतं
आणि गोष्टी नजरेत पटकन यायच्या. समोरच्याचं काय अफेअर चालू आहे, हं. ह्याचं काहीतरी गडबड चालू आहे, तिथे चोरी झाली, कशी झाली असेल? ही जी बरं, क्युरिओसिटी लेव्हल माझी होती ती लहानपणापासूनच खूप हाय लेव्हलला होती. बरं, आणि मग या पॅशनला मी प्रोफेशन केलं. मी 16 वर्षाची होते तेव्हा हे काम चालू केलं. बरं, आणि एका कर्नलकडनं ट्रेनिंग घेऊन त्यांच्याकडे जॉब करून मग मी स्वतःची एजन्सी चालू केली. बरं, सो बरं. वे बॅक इन 2006 मी हे चालू केलं आणि तेव्हापासून आतापर्यंत सक्सेसफुली करत आहे. वय वर्ष 16 वर्षी 16 वर्ष. काय केस होती पहिली तुमची? समन सर्व्ह करायची केस होती. एक बायको पळून आली होती बरं. बंगलोरवरून आणि ती गायब होती कंप्लीटली. हं. तर तिला शोधून तिला समन सर्व्ह करायचं होतं कोर्टाचं डिव्होर्ससाठी. बरं. ती छोटीशी केस होती. मग तिला शोधून काढली आम्ही हं. आणि तिला समन सर्व्ह केलं. ही माझी पहिली केस होती. तुम्ही आता बोलताना म्हटलं की ती छोटीशी केस होती. मग आतापर्यंतच्या तुमच्या करिअरमध्ये खरोखर कस लागेल अशी एक केस कुठली सांगू शकाल का? की अशा की सगळ्याच खूप केसेस मोठी म्हणजे पण काही कसं असतं की एक स्टँडर्ड असतो किंवा एक किंवा ज्याला आपण टिपिकल काइंड ऑफ केसेस असतात. पण काही केसेस हा एक्सक्लुझिव्ह किंवा काही खूपच वेगळ्या अशा केसेस असतात आणि मग त्या निश्चितपणे कुणासाठी पोलीस असू देत किंवा डिटेक्टिव्ह असू देत यांच्यासाठी चॅलेंजिंग असतात. तुमच्यासाठी सर्वात चॅलेंजिंग केस? माझ्यासाठी सगळ्यात चॅलेंजिंग केस जी मी पहिली तुम्हाला सांगितली, जे आईचं मुलाबरोबर अफेअर होतं, फिजिकल रिलेशन्स होते, ती माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग केस होती. कारण त्याच्यामध्ये तिचं बाहेर कुठेच अफेअर नव्हतं ना, म्हणजे बरं. तिचे सगळ्यांबरोबरच फिजिकल रिलेशन्स होते, पण ती सायकोमॅनिएक होती. एकदम सेक्सोमॅनिएक ज्याला म्हणतात, तशी होती ती. आणि सेक्सोमॅनिएक म्हणजे कोणाबरोबरही कोणालाही जेंट्स लोकांना हात लावणं, जेंट्स लोकांबरोबर फिजिकल होणं, हे सगळं होतं तिचं. परंतु अफेअर ॲज सच कोणाबरोबर नव्हतं तिचं. बरं. ॲक्चुअल जेव्हा एव्हिडन्स शोधायची वेळ होती, आम्ही 6 महिने तिच्या मागे लागलो होतो. रायपूरपासून ते बऱ्याच ठिकाणी आम्ही तिचं इन्व्हेस्टिगेशन केलं. वेगवेगळ्या सिटीजमध्ये ती जायची. वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन केलं. फायनली ती पुण्यात जेव्हा आली, तेव्हा हे तिचं आम्हाला कळलं. जेव्हा बाल्कनीतनं आम्ही चढून तिचं ॲक्चुअल बघितलं लाईव्ह, की बाबा हिचं हं. मुलाबरोबरच आहे. अफेअर शोधणं खूप अवघड होतं. ती एवढी इझिली कोणाबरोबर अफेअर करत नव्हती. तिला घरातच मुलाबरोबर फिजिकल रिलेशन्स होते, तर ती बाहेर अफेअर काय करणार? नाही, तो तर म्हणजे तो आणखी ते एक वेगळा एकदम म्हणजे एक इडिपस कॉम्प्लेक्स नावाचा एक प्रकार हां. असतो जो आणि जो काही अ, ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या दृष्टिकोनातनं ते सगळं वेगळं आणि अनपेक्षित आणि धक्कादायक असतं. पण ते असतात म्हणजे काय की पिता आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा अशा पद्धतीचे तो एक म्हणजे अर्थात तो फिलॉसॉफी आणि याचा सगळा भाग आहे. अ, तुमच्यासारख्या महिलेला डिटेक्टिव्ह बनून काम करणं म्हणजे केसेस तर चॅलेंजिंग असतात, पण मुळातच हे काम करणं हे देखील एक चॅलेंजिंग टास्क आहे बघा. आत्ता देखील तुम्ही म्हणजे आता आमच्या समोर आहात, मास्क लावलेला आहात, आपला चेहरा कुणाला दिसायला नको, म्हणजे इथपासून खबरदारी घ्यायला लागते. तर हे चॅलेंज काय स्वरूपाचं असतं आणि त्याला तुम्ही कसं टॅकल करता? फील्डमध्ये जेव्हा पर्सनली आम्ही कामं करतो, तेव्हा आयडेंटिटी लपवणं, आयडेंटिटी चेंज करून काम करणं, हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. आजच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये फोन्स आणि हे ट्रॅकिंग खूप ईझी आहे. टेक्नॉलॉजीच्या आजच्या दुनियेत आधी हे खूप सोपं हं, होतं, पण हं. आता इट हॅज बिकम थोडं चॅलेंजिंग. कारण खूप सारी आयडेंटिटी लपवायचे वेगवेगळे मार्ग करावे लागतात. वेगवेगळ्या पद्धतीने केसेस सॉल्व्ह करायला लागतात. प्रत्येक केस ही चॅलेंज असते समोर. केसचा एव्हिडन्स निघूस पर्यंत टांगती तलवार असते डोक्यावर. त्यामुळे फेस चेंज करणं, कपडे चेंज करणं, पोशाख कंप्लीट चेंज करणं, आयडेंटिटी कंप्लीट चेंज करणं, ह्याच्यापासून सगळं करावं लागतं आणि हे खूप चॅलेंजिंग आहे. आजच्या दुनियेत हे चॅलेंजिंग आहे. आणि कधी लोकं स्मार्ट झालेले आहेत आता. लोकांना बरोबर माहिती असतं. कारण जे लोकं अशा गोष्टी करतात, ते लोकं 10 वेळा मागे वळून बघतात, की बघतात कोण मागे येतंय का? मग त्यावेळेस त्यांना अशा ह्याच्यात त्यांना ट्रॅप करणं आणि एव्हिडन्स काढणं, हे थोडंसं चॅलेंजिंग झालेलं आहे आता. आणि त्याला जोडून मला दुसरा प्रश्न आहे, की महिला म्हणून. कारण मी मी महिला या अर्थाने म्हणत नाही, की म्हणजे कुठे समानता त्याला तडा जाईल अशा आशयाने नाही. पण महिलाही तेवढ्याच कर्तृत्ववान असतात. पण महिला म्हणून येणाऱ्या अडचणी देखील असतात. राइट.
कारण ज्या ठिकाणी पुरुष सहजतेने घुसू शकतात, हो, त्या हो. ठिकाणी महिला म्हणजे आता कुठल्या एखाद्या कुंटणखान्यात जायचं असेल किंवा आणखी कुठल्या विशिष्ट ठिकाणी तर तसं बघितलं तर महिलांना जास्ती ईझी आहे हे काम करणं. काही बरं. ठिकाणी पुरुषांना हे रिस्ट्रिक्शन्स येतात. पण महिला म्हणून हे रिस्ट्रिक्शन्स खूप इझिली आम्ही सॉल्व्ह करू शकतो. महिला म्हणून आम्हाला एंट्रीज खूप इझिली मिळतात. महिला म्हणून बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हं, त्यामुळे हे रिस्क मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, हं. ते एक महिला म्हणून खूप इझिली मॅनेज करता येतं. बरं, पुरुषांचं धिस इज अ मेल डॉमिनेटिंग प्रोफेशन बरं. ॲक्चुअली. हं, पण जेव्हा तुम्ही खोल डीपमध्ये विचार कराल, जेव्हा एखादी महिला कुठे उभी असते, कोणाचं लक्ष नसतं, की ही महिला इथे का उभी आहे? ती महिला तिथे उभी राहून एखाद्या माणसावर किंवा स्त्रीवर लक्ष ठेवत असते. ती किती वाजता निघते, कुठे जाते, काय करते? महिलेकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. हं, 10 वेळा जेव्हा मागे वळून बघितलं जातं, हं, तेव्हा कुठला पुरुष माझ्या मागे आहे का? कारण डिटेक्टिव्ह म्हटल्यावर जेंट्स लोकं मागे फिरणं, हं. शॅडोइंग करणं हे खूप साहजिक आहे. पण महिला म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला एंट्रीज अनरिस्ट्रिक्टेड असतात. कुठल्याही मोल्डमध्ये, साच्यामध्ये आम्ही जाऊन इझिली काम करू शकतो, ऑपरेट करू शकतो. महिला म्हणून हे चॅलेंजेस थोडेसे कमी होतात ॲक्चुअली. तर ते रिस्क मॅनेजमेंट ईझी होते आणि हे काम करणं थोडंसं सोपं पडतं. तुम्ही आता म्हटलं की महिला म्हणून काही गोष्टी ह्या सहज आणि सोप्या देखील होतात. अ, पण कधी-कधी डेंजरस देखील काही होऊ वेळा शकतात. होऊ शकतात. तर तसे काही अनुभव आणि खरोखर म्हणजे आता महिला म्हणून वावरताना जसं तुम्ही म्हटलं की लोक दुर्लक्ष करतात, पण तितकंच लोक महिलांकडे कुठल्या दृष्टीने बघतात हाही एक आपल्या समाजातला म्हणजे गंभीर ज्याला म्हणता येईल भाग आहे. ही एक गोष्ट बरोबर आहे. परंतु एक महिला म्हणून आपण कसं स्वतःला कॅरी करतोय, हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे अशा ठिकाणी जिथे आपण जातो, जिथे पुरुष वेगळ्या नजरेने बघतात, तेव्हा त्या पुरुषांच्या नजरेत न येणं आणि स्वतःला व्यवस्थित कॅरी करणं, आपण स्वतःला कसं कॅरी करतो हे खूप इम्पोर्टंट असतं. हे खूप मॅटर करतं. त्याच्यावर असतं की समोरच्याची नजर आपल्याकडे कशी असते. तर हे जेव्हा बेसिकली सगळ्याच महिलांना जेव्हा हे कळेल, की आपण आपल्या स्वतःला जेव्हा व्यवस्थित कॅरी करतो, तेव्हा बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आपल्यावरच्या टळल्या जाऊ शकतात. हे जेव्हा सिक्रेट महिलांना कळतं, महिलांना माहीत असतं, तेव्हा थोडेसे रिस्क मॅनेजमेंट ईझी होऊन जाते. इट पण कंप्लीटली डिपेंड्स ऑन हाऊ यू कॅरी युअरसेल्फ. पण कधी-कधी तर म्हणजे ठीक आहे, हा एक भाग झाला. दुसरा जो प्रकार आहे, की तुमच्या जीविताला देखील धोका असू शकतो. तुम्ही काही केसेस कारण कुठून ना कुठून जसं म्हणतायत, की माहिती मिळत असते. मग बघा त्या मॅडमनी ही हे इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. मग केसच्या इन्व्हेस्टिगेशन नंतर असू द्यात किंवा मग दरम्यान असू द्यात. कधी-कधी जीविताला किंवा तुमचाच पाठलाग कुणीतरी केला किंवा तुम्हाला कुठेतरी अडवलं, अशा पद्धतीचे काही ज्याला असे आपण काही डेंजरस म्हणता येईल किंवा संकटात तुम्ही सापडलात अशा काही घटना आहेत का? दिल्लीमध्ये मला किडनॅप केलं होतं एकदा. बरं. खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी एका केसवर गेले होते. हां. डॉक्टर्सची केस होती हं, आणि 2.5 कोटीचा फ्रॉड झाला होता. हं. इन्फॉर्मेशन लीक झाली होती बाहेरून, बरं. की तुमचं इन्व्हेस्टिगेशन करायला एक फिमेल डिटेक्टिव्ह येत आहे. तेव्हा मला तिथे किडनॅप केलं गेलं होतं. मी स्वतःला तेव्हा रेस्क्यू केलं होतं. मी नाईफ वगैरे ऑपरेट करून बरं. स्वतःला रेस्क्यू केलं होतं. तो एक इन्सिडन्स मला आठवतो, की कधीच न विसरण्यासारखा आहे. तर असे डेंजर्स होतात कधी-कधी. पण अशा गोष्टी काही वेळेला झालेल्या आहेत वेगवेगळ्या, हं. ज्या मी ओपनली आता डिस्कस नाही करत आहे. ओके. तर त्याच्यातनं बरंच काही शिकायला मिळालं, की आता रिस्क मॅनेजमेंट कशी करायची. सो हे थोडंसं आहे रिस्की, पण रिस्क मॅनेजमेंट एकदा शिकलं, की मग बऱ्यापैकी टाळता येतं रिस्क. ट्रेनिंग तुमचं काय स्वरूपाचं असतं बघा, जसं तुम्ही म्हटलं, की रिस्क मॅनेजमेंट हा एक भाग आहे. अ, पण आणि तुम्ही ट्रेनिंग देखील यातलं घेतलं म्हणजे रीतसर कारण आला आणि म्हणजे हौस म्हणून असं कामाला राइट. लागला असं नाही होत. तुम्ही त्याचं प्रशिक्षण घेतलं. काय? कारण तुमचं फिजिकल त्याचप्रमाणे कारण तुम्ही सायकॉलॉजीचा देखील अभ्यास करता. येस. तर बॉडी लँग्वेज समोरच्याची कळणं, समोरच्याची नजर ओळखणं, त्याच्या बोलण्यातनं हं, त्याचं इंटेन्शन्स जाणून घेणं आणि समोरच्याला बसल्यावरती समोर लगेच स्टडी होणं, स्कॅन करणं ज्याला म्हणतात इन अँड आउट, ते आम्हाला कळलेलं आहे आता कसं करायचं. ते आम्ही बऱ्यापैकी करतो. त्यामुळे बरीचशी रिस्क मॅनेजमेंट ईझी होऊन जाते. येस. तुम्ही या क्षेत्राकडे वळला त्यावेळी तुमच्या घरच्यांच्या, कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया होत्या? कंप्लीटली नाकार होता मला.
मला या प्रोफेशनमध्ये एंटर करायचंच नाही म्हणून सांगितलं होतं हं. आणि घरातल्यांचं अजिबात इच्छा नव्हती. परंतु मग मी घर सोडून गेले होते. काही दिवस निघून गेले होते. हे प्रोफेशनचं ट्रेनिंग घेत होते. मग घरातले कन्विन्स झाले, की बाबा ही घर सोडून जाण्यापेक्षा घरात राहून हिने केलेलं बेटर आहे. आणि जेव्हा घरातल्यांना कळलं, की नाही ही आता काही दुसरं करणार नाही, हेच करणार आहे. मग तेव्हा थोडंसं आता कुठे त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. नाहीतर इतके वर्ष नाकारच होता. तुम्ही जे काही काम करताय तर त्याचा वापर चुकीच्या कारणासाठी किंवा चुकीच्या गोष्टीसाठी केला गेलाय, असंही कधी घडलं का? नाही, आम्ही इतकं कायद्याच्या फ्रेममध्ये राहून गोष्टी करतो करताना, की त्याचा चुकीच्या पद्धतीने जर वापर झाला तर ते बॅकफायर होऊ शकतं. हं. म्हणून जे एवढं ऑथेंटिक आहे, जेवढं कायदेशीर आहे, तेवढंच आम्ही करतो. त्याच्या बाहेर आम्ही करत नाही अजिबात. बरं, कायद्याच्या फ्रेममध्ये राहून लॉमध्ये जे आहे, बरं, की हे केलं तर ही शिक्षा आहे आणि हे केलं तर ओके आहे. बरं, या गोष्टी पहिले नॉलेज गेन करून, कायद्याच्या फ्रेममध्ये राहून लीगली ज्या गोष्टी करता येतात, तेवढ्याच आम्ही करतो. बरं. पोलीस यंत्रणा किंवा लॉ सिस्टीम जी आहे, कोर्ट सिस्टीम जी आहे, ती तुमच्या या इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत कितपत सकारात्मक असते? त्यांच्याकडनं तुम्हाला मिळणारे रिस्पॉन्स किंवा अ, सकारात्मक आहेत. हं, पोलीस प्रशासन वगैरे जेव्हा त्यांना एव्हिडन्सेस आम्ही आणून देतो, हं, कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा एव्हिडन्सेसची गरज असते, जजला कुठलाही रिपोर्ट देताना किंवा कुठलीही ऑर्डर देताना जेव्हा एव्हिडन्सची गरज असते, ते काम आम्ही करत आहोत. त्यामुळे हे एकदम पॉझिटिव्ह आहे, की आम्ही एव्हिडन्सेस करेक्ट देत आहोत तुम्हाला हं. आणि लीगली आम्ही एव्हिडन्सेस देत आहोत. तेव्हा ही हेल्प पोलिसांना सुद्धा होत असते आणि कोर्टला सुद्धा होत असते. जेव्हा आम्ही ऑथेंटिक एव्हिडन्स देतो म्हणजे 100% पॉझिटिव्ह आहे. आत्ताच्या काळात म्हणजे आजच्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये साधारणपणे येणाऱ्या लोकांचं प्रमाण म्हणजे ॲज अ प्रोफेशन म्हणून हे किती आहे? जसं कारण आता आपण बघितलंय करिअरचे मार्ग निवडताना लोक आणि तुमच्यासारख्यांची जी एक मानसिकता असते, की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. तर मग त्याला याला आपण म्हणतो, की शासकीय, प्रशासकीय नोकऱ्या ज्या आहेत, तर ते पर्याय असतात, की कोणी पोलिसात जातो, कोणी आणखीन कुठे जातो. तर पण इतर म्हणजे ते सगळं सोडून यात यायचं असं प्रमाण किती आहे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन असं अशामध्ये? तर मी खूप ऐकलंय, की मला जेवढे हां, लोकं भेटतात मला हां, हेच म्हणतात, की आम्हाला पण डिटेक्टिव्ह व्हायचं होतं. हां. परंतु काही कारणामुळे आम्ही नाही होऊ शकलो. हे पॅशन खूप लोकांना असतं, की डिटेक्टिव्ह बनायचं आहे. आम्हाला पण हे करायचं होतं. आम्हाला पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये यायचं होतं. परंतु करायचं कसं? ह्याचा मार्ग काय आहे? आणि ह्याच्यामध्ये सक्सेस कसा मिळायचा? किंवा ह्याच्यामध्ये सस्टेन कसं करायचं? हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. बरं. पण आहेत अलीकडे खूप लोकं आहेत, जे या फील्डमध्ये यायचा प्रयत्न करत आहेत, जे जॉइन होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, की ज्यांना खूपच कोर पॅशन आहे, की नाही मी ह्याच्यातच जगणार आहे, ह्याच्यातच राहणार आहे, त्याच लोकांना हे जमू शकतं. म्हणजे 100% पॅशन असलेलेच लोकं आणि अलीकडे येतायत काही लोकं ट्राय करतायत. बरं. बरं हे कामाचं स्वरूप कसं असतं? म्हणजे पर्सनल फक्त एक व्यक्ती करते, की टीम वर्क हे असतं तुमचं टीम म्हणजे? वर्क असतं ह्याच्यामध्ये. माझ्याकडे एम्प्लॉईज आहेत, 35 लोकं आहेत. बरं, तर हे लोकं बाहेर फील्डमध्ये काम करत असतात, शॅडोइंग करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने इन्फॉर्मेशन करत असतात, एन्क्वायरीज करत असतात. सो हे टीम वर्क असतं. ह्याच्यामध्ये टीम कंपल्सरी लागते. एका व्यक्तीचं काम नाहीये. बरं. आणि साधारणपणे किती एखादी केस तुमच्याकडे आली, तर आता पोलिसांचं कसं आपण जर बघितलं, की आता एखाद्या अत्याचाराची घटना असेल महिलेवरती किंवा तरुणीवरती, छोट्या चिमुकलीवरती, तर असंही घडतं, की वर्षानुवर्षे केसेस चालतात आणि असंही घडतं, की 10 ते 15 दिवसात किंवा महिनाभरात केस अगदी निकाली निघाले. म्हणजे आता पुण्यातच प्रकरण बघा आपण त्या नसरापूरचं जे घडलंय, तर त्याच्यामध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार करणारा तो आरोपी कांबळे, तर त्याला काल पोलिसांनी दोषी ठरवलं आणि आता कोर्टाने दोषी ठरवलं आणि आता परवा सोमवारी त्या प्रकरणाचा निकाल देखील आहे. अ, तर पोलिसांनी ठरवलं तर ते तपास करू शकतात आणि कमीत कमी वेळ करू शकतात असं म्हटलं जातं. कारण त्यांच्याकडे एक अधिकार असतो आणि ती सगळी यंत्रणा असते. तुमच्यासाठी म्हणून काय आम्ही किती पण बऱ्यापैकी टेक्नॉलॉजीचा वापर करतो हं, आणि मॅक्सिमम 2 महिने ते 3 महिने एखाद्या केसला लागतात. माझा बरं, रेकॉर्ड आहे मी एका दिवसात आणि 8 दिवसात सुद्धा केसेस क्लोज केल्या आहेत. बरं, पण 2 ते 3 महिन्यापेक्षा जास्त पुढे आम्ही जाऊन देत नाही केसेस.
बर. अगदीच खूप कॉम्प्लिकेटेड केस असेल तर डोक्यावरनं पाणी 6 महिने जातात. ओके. हां, पण त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापुढे जात नाही. म्हणजे असं वर्षानुवर्ष केसेस चालू आहेत असं नाही. बर. डिपेंड्स ऑन टार्गेटच्या मूव्हमेंट्स कशा आहेत. आम्हाला कंप्लीटली टार्गेटच्या मूव्हमेंट्सवरती डिपेंड राहावं लागतं. बर. टार्गेट जर अब्रॉड निघून गेलं तर आम्ही इथेच बसून राहणार बर. असं असतं. तर त्याच्या थोड्या मूव्हमेंट्स किंवा तिच्या मूव्हमेंट्सवरती थोडंसं डिपेंडंट असतं, की केस कशी किती फास्ट सॉल्व्ह होते. बर. आपल्या हातात नसतं ते. अ, या सगळ्या केसेसचा ट्रेंड किंवा पॅटर्न बदलत गेलाय असं म्हणता येईल का? कारण जसं आपण म्हटलं, की आता की सगळं समाज व्यवस्थाच बदलत चालली आहे, कुटुंब व्यवस्था बदलत चालली, जीवनशैली बदलत चालली, तंत्रज्ञान हे अद्ययावत होत चाललंय आणि तुम्ही गेली 20-25 वर्ष काम करतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या केसेस, मधल्या काळात येणाऱ्या केसेस आणि आत्ताच्या काळात येणाऱ्या केसेस याचा साधारणपणे पॅटर्न, ट्रेंड काय स्वरूप त्याचं आहे? खूप बदल झालेला आहे. सुरुवातीला येणाऱ्या केसेसमध्ये टेक्नॉलॉजीचा काहीच वापर नव्हता. हं. मोबाईल्स नव्हते तेव्हा. अगदी फोन पण नव्हते, मोबाईल्स बरोबर. नव्हते. आम्हाला लँडलाईनवरनं कॉल्स यायचे. लँडलाईनवरनंच कॉल करावे लागायचे. नंतर फोन्स आले. हं. नंतर कॅमेराज आले. गॅजेट्स, स्पाय गॅजेट्स वाढले. मग आता बऱ्यापैकी सॉफ्टवेअर्स वाढले. खूप चेंजेस झालेत आता. म्हणजे जसं-जसं टेक्नॉलॉजी चेंज झाली, स्वतःला अपग्रेड करत राहायला लागलोय हं. आणि अपग्रेड करत-करत आताचे जे पॅटर्न्स आहेत, ते खूप ईझी झालेत इन्व्हेस्टिगेशन करायला. बरं. आधी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. आधी खूप अवघड जायचं, खूप हार्ड वर्क होतं. बरं. आता थोडं स्मार्ट वर्क करून ईझी पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करता येतं. आता टेक्नॉलॉजीचा उपयोग केला तर खूप छान पद्धतीने एव्हिडन्सेस निघतात. बरं. पण हा झाला डिटेक्शन किंवा इन्व्हेस्टिगेशनचा भाग. अ, केसेसच्या बाबतीत म्हणजे ज्या घटना घडतात किंवा ज्या संदर्भात जे जे प्रश्न किंवा अ, काय गुन्हे असतील किंवा गोष्टी त्याच्यात सुद्धा तुमच्याकडे फरक येणार. झालेला आहे. येस. आधी खूप कमी लेव्हलला होतं हे. एवढ्या जास्त लेव्हलला नव्हतं. आता त्याच्यात बदल होत खूप रेटिंग वाढत चाललंय. गुन्हेगारीचं रेटिंग वाढत चाललंय. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं रेटिंग वाढत चाललंय. वेगवेगळ्या प्रकारचे अफेअर्स व्हायला लागलेत. हं. आधी बाहेर समोरच्याशी अफेअर आहे किंवा कॉलेजमधल्या कुणाशी अफेअर आहे. असे छोटे-छोटे किरकोळ अफेअर्स असायचे. आता ह्याचं लेव्हल असं वाढलंय की म्हणजे जसं शुगर डॅडी कन्सेप्ट आली. हो. शुगर मॉम कन्सेप्ट आली. रिलेशनशिपमध्ये अफेअर्स व्हायला लागलेत. हं. बाहेर एकमेकांच्या फ्रेंड्स बरोबर अफेअर्स व्हायला लागलेत. म्हणजे नवऱ्याच्या सगळ्यात क्लोज फ्रेंड बरोबर अफेअर आहे. बायकोच्या सगळ्यात बेस्ट फ्रेंड बरोबर अफेअर आहे. हे प्रकार असे वेगवेगळे वाढत चाललेत आता. गुन्हेगारी पण त्याच लेव्हलला थोडी वाढत चालली आहे. क्राईम करायचा रेट वाढत चाललाय. फायनान्शियल फ्रॉड्स वाढत चाललेत. बरं. फायनान्शियल फ्रॉड्समध्ये सायबर फ्रॉड्स वाढत चाललेत. फायनान्शियल फ्रॉड्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्कीम्स लोकांना सांगून हं. त्यांच्याकडनं पैसे घेऊन बोऱ्या बिस्तारा बांधून ऑफिस बंद करून गायब होणे. हं. असे खूप प्रकार वाढत चाललेत. म्हणजे हे जसं टाईम गेला या 20 वर्षामध्ये मी बघितलं, की आधीच्या केसेस आणि आत्ताच्या केसेसमध्ये वास्ट डिफरन्स आहे. वेगवेगळ्या पद्धतीने क्राईम करतायत लोकं, वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होते. वेगवेगळ्या पद्धतीने लग्नामध्येच फसवणूक नाही तर फायनान्शियल डील्समध्ये, पार्टनरशिप डील्समध्ये किंवा कॉर्पोरेट लाईफमध्ये सगळीकडेच फसवणूक आहे. फसवणुकीचं प्रमाण हे कमी झालं नाहीये, वेगळ्या पद्धतीने वाढलंय बरं. आणि त्याला वेगवेगळे स्वरूप दिले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने केले जातं. सो त्याच्यामध्ये कुठे स्टॉपेज नाहीये. म्हणजे जसं हे वाढतंय तसं डिटेक्टिव्ह एजन्सीची नीड सुद्धा वाढतीये. पण तुमची फसवणूक करण्याची कुणाची अजून नाहीतर बऱ्याचदा आपण बघतो, की काम करून घेतात आणि तुम्हाला मोबदला देत नाहीत. अशा अशा देखील केसेस तुमच्याकडे येत असतील, पण तुमच्या बाबतीत असं कधी घडण्याची नाही होत, शक्यता नाही. जनरली नाही होत. येस, ते जसं आम्ही त्याची काळजी पहिलेच घेतो. काही केसेस ह्या नाजूक असतात बघा. म्हणजे उदाहरणार्थ, की एखाद्या कुटुंबातली एखादी मुलगी अ, पुण्यासारख्या किंवा कुठल्यातरी महानगरामध्ये शिकायला जाते, कुठल्यातरी चांगल्या कॉलेजमध्ये ती शिक्षण घेत असते. पण घरातच म्हणजे स्वतःच्याच मुलीचं वर्तन माहिती करून घेणे किंवा एखादा मुलगा असतो जो कुठं मोठ्या शहरामध्ये आहे, आई-वडिलांपासून किंवा कुटुंबापासून दूर आहे. मग तो कुणाच्या संगतीत आहे, त्याला काही व्यसनं आहेत का? कारण आता अलीकडच्या काळामध्ये बघतो आहोत, की खूपच व्यसनाधीनता वाढते. मग म्हणजे केवळ म्हणजे सिगारेट, तंबाखू, दारू इथवर नाही तर ड्रग्ज देखील घेतले जातात. तर अशासाठी देखील प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा उपयोग करून घेतला जातो का? येस, जेव्हा Porscheचा इन्सिडेंट झाला होता, Porsche कार ॲक्सिडेंट, बरं. त्याच्यानंतर पॅरेंटल केसेस खूप आल्या होत्या माझ्याकडे. पॅरेंटल बरं. एन्क्वायरीज खूप वाढल्या होत्या. हां. तर
बाहेरच्या सिटीजमधनं जेव्हा मुलं इकडे येतात, ते लोकं अभ्यास करतायत का? कॉलेज अटेंडन्स करतायत का? त्यांची संगत कशी आहे? ड्रग्समध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत का? ड्रिंक अँड ड्राईव्ह करतायत का? किंवा फ्रेंड सर्कल काय आहे? हे सगळं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करत होतो. त्याच्यानंतर पॅरेंटल केसेसचं रेटिंगच खूप वाढलं होतं. तेव्हा मग लोकांना काळजी वाटायला लागली, की आमची मुलं बाहेर जाऊन काय करतायत? बरं. कुठे राहतायत? कोणाबरोबर राहतायत? किती अफेअर्स आहेत? ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा इन्व्हेस्टिगेशन आम्ही खूप केलं. बरं. त्यामुळे ते अजूनही आहे, की पॅरेंटल कॉल्स येतात आम्हाला. मुलांचं काय चालू आहे? मुलं कुठे आहेत? मुली कुठे आहेत? कसे राहतायत? बऱ्याचदा आई-वडिलांचे फोन उचलले जात नाहीत. कामावर आहे, बिझी आहे, कॉलेजमध्ये आहे, अभ्यासात आहे, लायब्ररीत आहेत, असे कारणं देतात मुलं-मुली आणि असतात भलतीकडे. कोणी सिंहगडला आहे, कोणी इकडे आहे, कोणी क्लबिंग करत आहे, कोणी लाऊंजला आहे. असे बरेच प्रकार होतात. मग त्याचे एव्हिडन्सेस आम्ही त्यांना देतो पेरेंट्सला, जेणेकरून पेरेंट्स डिसिजन घेऊ शकतात, की मुलाला किंवा मुलीला तिथं ठेवायचं का नाही किंवा मग त्यांच्याबरोबर ओके. एक गार्डियन पाठवायचा का नाही. ओके, ओके, ओके. विदाऊट गार्डियन जेव्हा मुलं-मुली इथे असतात, तेव्हा त्यांना 100% फ्रीडम असतं. आणि जो पोर्शेचा इन्सिडेंट झाला होता, त्याच्यानंतर तर खूपच वाढल्या पॅरेंटल एन्क्वायरीज. त्याच्यानंतर मग आम्ही अशा केसेस खूप लेव्हलला केलेल्या आहेत. मोठ्या-मोठ्या स्टेटसच्या सुद्धा केसेस आमच्याकडे आलेत आणि अगदी मिडल क्लास लोकांच्या पण केसेस आमच्याकडे आलेत, की आमचे मुलं कसे आहेत, दुसऱ्या गावात आहेत, शिक्षण घेतायत का नाही, ड्रग्समध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत का नाही. हे आहे एन्क्वायरीज बऱ्यापैकी आहेत. इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्हाला खूप मेंटली किंवा सायकोलॉजिकली, फिजिकली स्ट्रॉंग राहायला लागतं. कधी-कधी असाही अनुभव असेल, की जे काही वास्तव किंवा जे सत्य समोर आलं किंवा जे काही तुम्हाला डोळ्यांना पाहायला मिळालं, तर तुम्ही एकदम भावनिक झालात. अगदी कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी देखील आलं असेल. असं कधी घडतं का? खूप वेळा असं झालेलं आहे पहिले. पण आता थोडं मेंटली स्ट्रॉंग केलंय स्वतःला, की हेच आपलं लाईफ आहे, हे आपल्याला दिसणारच आहे. हे कामच आहे आपलं. तर आता थोडं मेंटली स्ट्रॉंग झाले मी. पण ह्याच्या आधी पटकन डोळ्यात पाणी यायचं सुद्धा, की का हे लोकं असे करतात किंवा व्हाय इज इट सो? हे टळू शकत होतं. असं नाही व्हायला पाहिजे होतं. हो. हे खूप वेळा होतं. पण आता नाही. आता जरा स्ट्रॉंग झालोय मेंटली. तर आणि लोक जर चांगले वागले, तर निश्चितपणे तुमच्यासारख्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गरज देखील गरज देखील नाही. पडणार नाही. पण मात्र आज समाज म्हणत असताना हा घटक जो आहे, तर तो आपल्याला वेगळा करून चालणार नाही. जे आहे ते आहे. हे वास्तव आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रिया काकडे, म्हणजे त्यांचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही. कारण प्रिया काकडे म्हटलं तर आज 100 प्रोफाईल तुमच्या समोर येतील. फक्त चेहरा आपण त्यांचा दाखवू शकत नाहीये आणि तो अर्थातच त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग असल्या कारणाने, म्हणजे त्याला काहीतरी कारण आहे. आज प्रियाजी आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि खूप महत्त्वाची माहिती दिली आहे. आणि खरं तर केवळ म्हणजे माहिती म्हणून नाही, तर समाज म्हणून आपण कुठल्या दिशेला चाललोय आणि अ, समाजात वावरत असताना किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून वावरत असताना आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे, जेणेकरून गुन्हेगारी असू द्यात किंवा कुठल्याही प्रकारचा अनुचित गैरप्रकार त्याला आळा बसेल, याविषयीची खूप छान माहिती त्यांनी आपल्याला दिली. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल मनपूर्वक थँक यू, आभार. थँक यू. Thank मला बोलवण्याबद्दल धन्यवाद. थँक यू. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.